स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आलाय। महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचं आरक्षण जाहीर करण्यात आले। ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जाहीर करण्यात आली। 34 जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचं आरक्षण घोषित करण्यात आले। निवडणुकांच्या हालचालींना सध्या वेग आल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचं आरक्षण आता जाहीर करण्यात आले। ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली। 34 जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचं आरक्षण घोषित करण्यात आले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय, कारण महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचं आरक्षण आता जाहीर करण्यात आले। 34 जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचं आरक्षण घोषित करण्यात आले। त्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असं चित्र सध्या पाहायला मिळतंय। हालचालींना एक प्रकारे वेग आल्याचं चित्र दिसतंय। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, आता निवडणुकींच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय, कारण 34 जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचं आरक्षण घोषित करण्यात आलं। नक्कीच ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य असतील, जिल्हा परिषद त्यांच्या बाबत हालचालींना वेग आता निर्माण झालेला आहे असं बोलू शकतो आपण। ग्रामविकास विभागाकडून ही अधिसूचना प्रकाशित करण्यात आलेली आहे। 34 जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचे आरक्षण घोषित करण्यात आलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालीला वेग दिसतो। याच्यामुळे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच येणारं जे काही महिने आहेत त्या महिन्यामध्ये हे इलेक्शन लागू शकते, ही निवडणूक लागू शकते असाच ह्या हालचालींचा वेग बोलतोय। एकंदरीतच आता हळूहळू अशा प्रकारचे आरक्षणाबाबतच्या ज्या नोटीस आहेत किंवा सूचना आहेत त्या समोर येऊ लागतील। नक्कीच कपिल, तर आपण महत्त्वाची बातमी सध्या पाहतोय, ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जाहीर झाली। धन्यवाद कपिल सविस्तर माहितीसाठी। तर नांदेडमध्ये ओबीसी महिलेसाठी आरक्षण घोषित करण्यात आलंय। सध्या 34 जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचं आरक्षण घोषित झालंय। महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचं आरक्षण जाहीर झालंय। ग्रामविकास विभागाकडून आता अधिसूचना जाहीर करण्यात आली। यामध्ये आपण पाहतोय नांदेडमध्ये ओबीसी महिलेसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद जाणार आहे। अकोल्यामध्ये अनुसूचित जमाती महिलेसाठी ही सीट राखीव असेल। धाराशिवमध्ये खुल्या प्रवर्गातल्या महिलेसाठी, बुलढाणामध्ये खुला प्रवर्ग, यवतमाळमध्ये सुद्धा खुल्या प्रवर्गात जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झालं। तर सोलापूरमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी असणार आहे। कोल्हापूरमध्ये खुल्या प्रवर्गात महिलेला हे पद जाईल। जळगावमध्ये खुला प्रवर्ग, अहिल्यानगरमध्ये अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षण जाहीर झाले। साताऱ्यामध्ये ओबीसी महिलेसाठी